हाय हॅलो, कशा आहात सर्वजण? अर्थातच सर्वांनी मस्त असलं पाहिजे. तर दिवसाच्या सुरुवातीबरोबर रोज एक नवीन प्रॉब्लेम तर क्रिएट झालाच पाहिजे आणि त्याशिवाय दिवस पूर्ण कसा होईल आपला? तर आहे ना, आमच्याकडं लाईटीचा प्रॉब्लेम कंटिन्यू चालूच आहे आणि पाण्याचा प्रॉब्लेम त्याच्यामुळे भरपूर प्रमाणात येत आहे. तर सचिनने आहे ना मला एक ट्रिक सांगितली, की तू अशा-अशा प्रकारे चालू कर. पण मला लाईटीची खूप भीती वाटते, तर मी पेन्सिलने तो खटका वरती केला आणि म्हणजे त्यांना म्हणजे मीटर वगैरे नाही का, पाण्याचे मीटर असतात जे चालवतात, त्यांना माहिती असते ही ट्रिक. तर त्यांनी मला सांगितली होती, की तू असं-असं कर. त्यांच्या फ्रेंडला त्यांनी विचारली, तर म्हटले व्होल्टेज जरी कमी असलं तरी नक्की पाणी येईल. तर येस, मी खूप खुश झाले. पाणी आलं आणि पाणी जरी आलं तरी वरती जाऊन मला ते चेक करावं लागतं, की पाणी वरती चढते की नाही टाकीवरती. का तर 3rd फ्लोअरला आपला टेरेस आहे. त्याच्यामुळे आहे ना, पाण्याचं खूप टेन्शन येतं, चढत नाही शक्यतो करून. आणि जास्त उन्हाचा संपर्क नसल्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. तर कोवळ्या उन्हामध्ये खरंच सकाळचं बसलं पाहिजे. तर नक्की प्रयत्न करणार आहे मी. एवढ्यात योगा वगैरे सगळं बंद आहे. फक्त आराम चालू आहे. आराम म्हणजे काही कंटिन्यू पूर्ण असं काम वगैरे सोडून काही नुसतं आरामच आहे, यातला प्रकार नाही आहे. पण व्यायाम, योगा हे पूर्णपणे बंदच आहे. तर हा व्लॉग आहे ना मंगळवारचा आहे. तर नॉनव्हेज बनवायचं होतं. आज बिर्याणी बनवायची होती. खूप दिवस झालं मुलांना बिर्याणी बनवलेलीच नव्हती. तर म्हटलं त्यांना आता बिर्याणी बनवावी, का तर यशला आणि परीला बिर्याणी खूप आवडते. तर चिकन वगैरे त्याला हळद, मीठ, दही वगैरे लावून सर्व मसाले लावून चिकन ठेवलं मी साईडला आणि इकडे राईस ठेवला. तर हे वाटण आहे. माझी बिर्याणी करण्याची पद्धत खरंच खूप वेगळी आहे. प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते आणि घरामध्ये ज्या प्रकारे आपले असतं, म्हणजे एखादा पदार्थ ज्या प्रकारे घरामध्ये आवडतो त्या प्रकारेच आपल्याला बनवावं लागत असतो. तर यशला आणि सचिनला कांदा टोमॅटो दाताखाली आलेलं बिलकुलही आवडत नाही. तर मी त्याची पेस्ट बनवत असते आणि नंतर पुढची प्रोसेस माझी करण्याची असते. तर मी आहे ना बिर्याणीचं चिकनचं प्रथम फ्राय करून घेते आणि नंतरच त्याला दम देत असते. आणि प्रत्येक म्हणजे मी बोलले तशी बऱ्याच जणांना बऱ्याच पद्धतीने येत असेल, मला पण बऱ्यापैकी येते. पण माझी करण्याची पद्धत ही अशी आहे, का तर आमच्या घरामध्ये या प्रकारे आवडतं. मी आणि परी जसं असेल तसं मग आम्हाला दोघींना चालतं, पण या दोघांना व्यवस्थितच लागतं. तर यश स्कूलवरून आला, परी पण आलती. तर म्हटली आम्हाला चहाबरोबर काहीतरी खायचं आहे, बिस्किट वगैरे. तर चहा ठेवायला गेले. पहिले पातेल्यामध्ये ठेवला तर तो चहा खराब झाला. मला कसे वाटले, की पातेले वगैरे दुसरे यूज केल्यामुळे तसं झाले असेल. परत चहा ठेवला तर त्याच्याबरोबरही तीच क्रिया झाली. तर म्हटलं फॉल्ट दुधामध्ये आहे, का तर रात्रभर लाईट नव्हती आणि मी फ्रीजरमध्ये दूध ठेवलेलं होतं, पण कसं ते खराब झालं माहितीच नाही. आणि तुम्हाला जरी बिर्याणीतील काही वेगळी पद्धत माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. असं संकोच मानू नका, की कसं बोलावे काय, नक्की तुम्ही कमेंट करू शकताय. तर मी या प्रकारे दम वगैरे देत असते. आणि जो कांदा आपण तळून टाकतो तर तो कांदा मी अवॉइड केलेला आहे, का तर यशला खोकला येत होता आणि जे होता होईल तेवढं मी तेल कमी वापरण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कोळसा वगैरे म्हटलं तर मी गॅसवरच त्याला पेटवत असते. आता 2-3च कोळसे आपण कुठं पेटवणार, तर मी गॅसवरतीच. आणि हे कोळसे मी घरूनच एकदमच आणून ठेवत असते. तर देवासाठी पण मला ते लागत असतात. त्याच्यामुळे कोळसे वगैरे गरम झाले की त्याची मस्त असा दम द्यायचा आणि झाकून ठेवायचं. तर छान अशी दम बिर्याणी रेडी झालेली आहे. आता यशला आणि परीला मी पटकन खायला देते. आणि थोडीशी जास्त बनवली, का तर माझ्या फ्रेंड्सला पण मला बिर्याणी द्यायची होती. पण बाय चान्सली ती गावाला गेली होती, त्याच्यामुळे तिला मला देणंच झालं नाही. सॉरी निकिता, आपण परत बिर्याणी बनवूयात तू आहे तोपर्यंत, का तर ती पण प्रेग्नंट आहे. ती जायच्या आधी नक्की तिला बिर्याणी मी खाऊ घालणार आहे. तर यात मग सर्वजण बिर्याणी खायला. तर इथे आहे ना, या दोघांची परत भांडणं लागली, की मी प्लेट अगोदर घेणार. परीला द्यायचं काही नाही, पण परी आहे ना एक पण पीस बिर्याणीतला खात नाही. जेवण वगैरे झालं तर आईस्क्रीम खावीशी वाटली, तर सचिननं म्हटलं चला आईस्क्रीम घेऊन येऊयात. आणि या दिवसांमध्ये आहे ना याच प्रकारची आईस्क्रीम भेटत असतात.